नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खरे कोरोना योद्धे आणि गेली अनेक वर्ष सिव्हिलमध्ये छोट्या मुलांचे देवदूत असणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचा अखेर कोरोनामुळे झाला मृत्यू. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2064 वर. 68 जणांचा झाला मृत्यू, तर सुमारे 1400 जणांनी केली कोरोनावर मात. ऊन, पाऊस अथवा पूर असला तरी देवाची श्रद्धा काय असते हे रत्नागिरी तालुक्यातील तोंडदे गावच्या गावकरी मंडळींनी दाखवून दिलं. आणि संकल्प युनिक फाउंडेशननं आणखी एका हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करून घडवलं माणुसकीचं दर्शन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात सुमारे 30 ते 35 वर्ष लहान मुलांची सेवा करणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचा अखेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉक्टर दिलीप मोरे हे शासकीय रुग्णालयातील लहान मुलांचा वॉर्ड गेले अनेक वर्ष यशस्वीरित्या सांभाळत होते. रिटायर्ड झाल्यानंतरही त्यांनी आपली सेवा मात्र सुरूच ठेवली होती. परंतु नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच दडलं होतं आणि अखेर मृत्यूनं डॉक्टर मोरे यांना गाठलंच. जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोणताही छोटा मोठा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी जाण्यास निघाला की त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यामध्ये डॉक्टर मोरे यांचा सिंहाचा वाटा असे हे सर्वांनीच पाहिलं आहे. सर्वांची सेवा करता करता अखेर डॉक्टर दिलीप मोरे यांचाच कोरोनामुळे दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुमारे महिन्याभरापूर्वी डॉक्टर दिलीप मोरे हे खास आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी KTVच्या स्टुडिओमध्ये आले होते. तो क्षण आम्ही आज आपल्या दर्शकांसाठी पुन्हा सादर करत आहोत. डॉक्टर दिलीप मोरे आपल्या समोर उभे आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार तुम्हाला. नमस्कार. नेमकं आपण कशी यांची कोरोनावर मात करण्यासाठी आपण मदत केली, नेमका काय विषय? आपल्या सर्वांना माहिती आहे की मार्च महिन्यापासून आज सर्व जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आपण सर्वजण सतर्क झालो होतो आणि मार्च 2020 पासून आज तगायत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जे लहान मुलं
आपण ज्याला म्हणतो बालरुग्ण, हे जवळजवळ 110 लहान मुलं आजपर्यंत दाखल झालेली आहेत. आणि या 110 लहान मुलांपैकी त्याच्यापैकी आपण सर्वांचे थ्रोट स्वॅब घेतलेले आहे, की जेणेकरून आपल्याला रोगाचं निदान ह्याचे अंतिम कन्फर्म करणं गरजेचं असतं. त्यापैकी 32 मुलांचे स्वॅब रिपोर्ट्स ते पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि बाकीच्या मुलांचे स्वॅब रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आलेले आहेत. आमच्या इथे अलगीकरण कक्ष आणि विलगीकरण कक्ष असे 2 कक्ष आहेत. विलगीकरण कक्षामध्ये हे जी लहान मुलं आहेत, 32 लहान मुलं, त्यांना आम्ही दाखल करून घेतलेलं होतं आणि त्या लहान मुलांवर आम्ही योग्य रीतीने उपचार केले. त्यांची प्रतिक्रिया काय असेल डॉक्टर साहेब? त्याच्या पालकांची जेव्हा मुलांना कोरोना होते, त्यांना समजते, तेव्हा त्यांच्या मनात काय प्रतिक्रिया उमटतात? ज्यावेळी लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, साहजिकच आहे की कोणत्याही पालकांना त्याचं एक नवीन प्रकारचं भय त्यांच्यामध्ये निर्माण होतं, मानसिक स्थितीवर देखील परिणाम होतो. आणि जेणेकरून की आपल्या बालकांना हा आजार कसा झाला असेल, आणि साहजिकच आहे. आणि त्यामुळं अशा रुग्णांना आम्ही दाखल होतेवेळी आम्ही आईवडिलांना प्रथमतः आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही मानसिक धीर देण्याचा प्रथमतः प्रयत्न करतो. आणि नंतर त्या मुलांच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्यांची लक्षणं हे पाहून आम्ही त्यांना दाखल करून घेतो. त्यांना आपण पाहताना नेमका त्यांच्यावर कोणते उपचार करतात आणि आपल्याला आव्हान काय करायचं की लहान बालकांची खबरदारी घ्यायची असेल ते आपण कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे पालकांनी? ह्याच्यामध्ये जर विचार केला तर लहान बालकं ज्यावेळी दाखल होतात वयोमानानुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येतात. अगदी सांगायचं उदाहरण म्हणजे जे नवजात बालक जे असतात त्या नवजात बालकांमध्ये सुरुवातीला त्यांना सर्दी, खोकला, काही वेळी श्वसनाचा त्रास देखील होतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा जी वरच्या वयाची मुलं असतात त्याच्यामध्ये तापेबरोबर श्वसनाचा त्रास वाढल्यामुळं छातीत दुखणं आणि त्यांना कित्येक वेळा फिट्स येणं अशा प्रकारचा देखील आम्हाला लक्षणं दिसून आलेली होती. आणि अशा बालकांमध्ये दाखल केल्यानंतर आमच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे जे प्रोटोकॉल्स ICMRने दिलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही त्यांना औषधोपचार देतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जर नमूद करावंसं जे असेल ते नवजात जी बालकं असतात त्याच्यामध्ये मातेचं दूध जे स्तनपान हे अतिशय तोलामोलाचं असं मानलं जातं, की जेणेकरून त्याचे महत्त्वाचे फायदे जर पाहिले तर आईच्या कुशीत बाळ असतं, वेळेवर बाळाला त्याचा आहार मिळतो, सर्व प्रकारची प्रतिकारशक्ती बाळाला आईच्या दुधातून प्राप्त होत असते आणि बाळ आईच्या कुशीत असल्यामुळं त्याला इतर संसर्ग होण्याची धोका आणि भीती ही फार कमी प्रमाणात राहते. आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांवर उपचार करणारी सर्व परिपूर्ण यंत्रणा आहे? हो, नक्कीच आहे. आमच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आता 3.5 महिन्याच्या कालखंडामध्ये ज्यावेळी मी ह्या लहान बाल रुग्णांवर उपचार करत होतो असं कुठलाही मला प्रसंग म्हणा किंवा कमतरता जाणवली नाही की जेणेकरून उपचारामध्ये त्याचा आपण कमी पडलो असं जाणवलं नाही आहे. सर्व उपचार पद्धती आमच्या इथे उपलब्ध आहे. लहान मुलावर कोरोना जेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट देतो तुमची डॉक्टर पहिली प्रतिक्रिया काय असते नेमकी डॉक्टर म्हणून? डॉक्टर म्हणून प्रतिक्रिया पहिलं, मी देखील एक वडील आहे आणि त्यावेळी साहजिकच वाटतं की अरे ह्या बाळाला कसं काय हा आजार झाला. तरी देखील आम्ही आमच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे तात्काळ आम्ही त्याची उपचार पद्धती सुरू करतो की जेणेकरून बाळाला लवकरात लवकर त्याला आराम मिळावा, प्रगती व्हावी आणि बाळ लवकरात लवकर घरी डिस्चार्ज करण्यात यावं. आणखी 48 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2064 वर पोहोचली असून 68 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात बसवण्यात आलेल्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेतून आत्तापर्यंत सुमारे 19,000 जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 2064 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर सुमारे 1400 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
5 ऑगस्ट 2020 पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 2,40,000 व्यक्ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी भागातून आले आहेत, तर सुमारे 1,11,000 जण परराज्यात आणि इतर जिल्ह्यात गेले आहेत. रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात अपूर्ण डॉक्टर्स, कमी परिचारिका आणि वर्ग 3 आणि 4च्या अनेक जागा रिक्त असल्यानं कमी यंत्रणेत आहेत त्यांना काम करावं लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शासन, प्रशासन आणि नेते मंडळींनी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात असलेली डॉक्टर्ससह सर्व रिक्त पदं त्वरित भरावी असं जनतेमध्ये बोललं जात आहे. दरम्यान रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उद्यमनगर इथं बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयाचं कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आलं असून त्या ठिकाणी रुग्ण दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महिला रुग्णालयाची इमारत कॉर्पोरेट लुक प्रमाणे असल्यानं या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात तरी डॉक्टर्ससह सर्व यंत्रणा परिपूर्ण असावी, जेणेकरून त्याचा कोरोना रुग्णांना खऱ्या अर्थानं लाभ होईल असं बोललं जात आहे. ऊन, पाऊस अथवा पूर असला तरी देवावरची श्रद्धा काय असते हे रत्नागिरी तालुक्यातील तोंडदे गावच्या गावकरी मंडळींनी दाखवून दिलं आहे. श्रावण महिना सुरू असल्यानं अनेक मंदिरांमध्ये नामसप्ताह सुरू आहे. तसाच नामसप्ताह तोंडे गावचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सांब मंदिरात सुरू होता. परंतु देवावरची श्रद्धा एवढी भक्कम आणि मजबूत होती की संपूर्ण मंदिर पाण्यानं भरून गेलं तरी भक्तांनी मात्र न घाबरता आणि न डगमगता नामसप्ताह सुरूच ठेवला.
देवावरची खरी श्रद्धा आणि विश्वास काय असतो हे खऱ्या अर्थानं तोंडदे गावच्या ग्रामस्थांनी पुराचं पाणी मानेपर्यंत आलं असतानाही नामसप्ताह सुरू ठेवून सर्वांसमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रत्नागिरी येथील संकल्प युनिक फाउंडेशननं आणखी एका हिंदू व्यक्तीवरती अंत्यसंस्कार करून माणुसकी जपण्याचं काम केलं आहे. संगमेश्वर तालुक्यातील एका महिलेचं सर्वसाधारण आजारानं शासकीय रुग्णालय इथं निधन झालं, परंतु त्यांच्या नातेवाईकांनी संकल्प युनिक फाउंडेशनला संपर्क साधून अंत्यविधी करण्याची विनंती केली आणि त्यानुसार मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे हिंदू महिलेवर त्यांनी अंत्यसंस्कार केले. संकल्प युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष दिलावर कोणकरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शकील गवाणकर, रुपेश चव्हाण, इस्माईल नाकाडे, युसुफ शिरगावकर, इरफान शहा आदींनी अंत्यसंस्काराचा विधी पार पाडून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सुमारे 10 दिवसांपूर्वी खेड येथील एका व्यक्तीवर याच टीमनं अंत्यसंस्कार केले होते आणि पुन्हा एका महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खरे कोरोना योद्धे आणि गेली अनेक वर्ष सिव्हिलमध्ये छोट्या मुलांचे देवदूत असणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचा अखेर कोरोनामुळे झाला मृत्यू. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2064 वर. 68 जणांचा झाला मृत्यू तर सुमारे 1400 जणांनी केली कोरोनावर मात. ऊन, पाऊस अथवा पूर असला तरी देवाची श्रद्धा काय असते हे रत्नागिरी तालुक्यातील तोंडदे गावच्या गावकरी मंडळींनी दाखवून दिलं आणि संकल्प युनिक फाउंडेशननं आणखी एका हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करून घडवलं माणुसकीचं दर्शन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.